नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मनोज जरांगे यांच्या लढाईतला एक निर्णायक टप्पा आता जवळ येऊन ठेपलाय. त्या टप्प्याच्या निमित्तानं मराठ्यांचा दबाव गट सक्रिय व्हावा, मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठीची मागणी आणखी जोर धरावी आणि जमल्यास मराठ्यांचं जातीय संघटन सुद्धा आणखीन बळकट करावं, याच्यासाठी सभेचं आयोजन केलं गेलंय. ही सभा एका भव्य मैदानावर असेल. ती सभा जिथे होणार आहे ती यशस्वी व्हावी याच्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न टप्प्याटप्प्यानं होताना दिसतायत. एका बाजूला या सभेची तयारी सुरू असताना दुसऱ्या बाजूला या सभेच्या मागे खरे आयोजक कोण आहेत असा राजकीय प्रश्न उपस्थित झालेला आहे. महाराष्ट्रात ओबीसींचे नेते म्हणून आपल्याला परिचित असलेले विद्यमान स्थितीत राज्य मंत्रिमंडळातले सदस्य छगन भुजबळ यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. कारण जेवढ्या मोठ्या प्रमाणात या सभेला यशस्वी करण्यासाठीची यंत्रणा कामाला लागली आहे ते पाहता काही कोटी रुपये निश्चितच त्यासाठी खर्च झालेले असणार आणि होतही असणार. तेव्हा एवढा सगळा पैसा जरांगेंवर कोण लावतंय असा सहज साधा सोपा सांकेतिक प्रश्न भुजबळांच्याकडून उपस्थित झाला. भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला मराठा विरुद्ध ओबीसी असा रंग द्यायचा प्रयत्नही जरी होत असला तरी पण पहिल्या दिवसापासून आज तागायत मनोज जरांगेंच्या खांद्यावर कुणाची बंदूक आहे हे न उलगडलेलं कोडं आहे असं एक घटक म्हणतोय, तर मनोज जरांगे यांच्या खांद्यावर कुणाची बंदूक आहे ते उघडगुपित आहे असं दुसरा घटक म्हणतोय. या सगळ्या चर्चेत कळीचा मुद्दा असा की मनोज जरांगे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी लावून धरत आंदोलन करतात. त्यांची ही मागणी न्यायालयात टिकेल न टिकेल हाही वादाचा मुद्दा आहेच, पण त्या पलीकडे जाऊन समजा ही मागणी टिकली नाही आणि मराठ्यांना सरसकट दिलं गेलेलं कुणबीतलं आरक्षण रद्द न्यायालयानं जर केलं तर त्याची जबाबदारी जरांगे घेणार आहेत का असा प्रश्नही महाराष्ट्रातले मराठा समन्वयक उपस्थित करतात. त्या निमित्तानं आजच्या लक्षवेधी चर्चेत आपण विषयाला हात घालतोय. आपला प्रश्न आहे की मनोज जरांगे यांच्या मागे कुणाचा पैसा आहे आणि त्याचबरोबर मराठा कुणबी आरक्षण टिकेल का. या चर्चेसाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मुंबईत आमच्या स्टुडिओत मराठा समन्वयक आबासाहेब पाटील आहेत. ओबीसी नेता अभ्यासक या नात्यानं प्राध्यापक श्रावण डेवरे आपल्या सोबत आहेत आणि आपल्या सोबत मराठवाडा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष जरांगे यांचे समर्थक या नात्यानं प्रदीप साळुंके आहेत. माझा आवाज सगळ्यांपर्यंत नीट पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. प्रदीपजी, माझा प्रस्तावनेतला मुद्दाही आपल्यापर्यंत आला असेल. मी भुजबळांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या आधारे पहिल्यांदा आपल्याला असं विचारू इच्छितो की जी सभा होऊ घातलेली आहे तुमच्या लेखी या सभेच्या आयोजनाच्यासाठी किती गर्दी तुम्ही अपेक्षित केलेली आहे? जी प्रदीप जी, आपला आवाज येत नाही. आपल्याला माईक अनम्यूट करावा लागेल. आपला माईक सुरू करायचा आहे आणि मग बोलायला सुरुवात करायची आहे. हा, ओके ओके सर. हॅलो जी, बोला. हॅलो. हा, आमचं अगोदर 100 एकरचं ग्राउंड ठरलं होतं, परंतु 12 दिवसाचा आमचा जेव्हा दौरा झाला, मराठा समाज गाठी भेटी दौरा, आणि एकंदरीत प्रतिसाद पाहता आमच्या लक्षात आलं की 100 एकर ग्राउंड पूर्ण नाही, आता ते 150 एकर जवळ झालेलं आहे. आजच पत्रकार पशी घेऊन मनोज जरांगे पाटलांच्या सूचना दिल्या, यापुढे जास्त लोक आले तर आजूबाजूला जर पिकाचं नुकसान झालं तर ते नुकसान भरपाईची आपण सर्वजण तयारी ठेवूया. म्हणजे अशा प्रकारे 150 एकर ग्राउंडवर सभा आहे, 200 एकर जवळपास पार्किंग आहे, 10 गेट आहेत आणि इथं जवळपास 36 बाय 20 स्टेज आहे, त्याची 10 फूट उंची आहे. इथं पत्रकारासाठी 8 बाय 24 आम्ही टॉवर केलेलं आहे आणि जवळपास 400 भोंगे, जेव्हा लोकांना सहज ते ऐकू जावं यासाठी 400 भोंगे आहेत. त्याचबरोबर 10 बाय 20 स्टेजवर एलईडी आणि बाहेर जवळपास 20 एलईडी आम्ही तिथं लावलेले आहेत. 20,000 मराठा सेवक स्वतः तिथं शिस्त पाळणार आहेत. पोलिसाचं ड्युटी म्हणून ते उपस्थित असतील. पोलिसाला कसलाही ताण येणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत.
चारही बाजूने जे लोक येणार आहेत तिथं 8 पार्किंग आम्ही केलेले आहेत. अशा प्रकारचं प्लॅनिंग तिथं आम्ही जवळपास झालेलं आहे. बर प्रदीपजी, पाण्याच्या आपण जी stall काही लागलेले आहेत. तपशीलवार आकडेवारी देता आहात ती तपशीलवार आकडेवारी पाहता हे सगळं नियोजन हे काही साधं सोपं नियोजन वाटत नाही. हे बऱ्यापैकी मोठं नियोजन दिसतंय आणि तुम्ही सांगतात की जवळपास 150 एकरवर तुमचं सभेचंच नियोजन आहे. 150 एकरवर सभेचं नियोजन असताना त्याच्यासाठीचा स्टेज केवढा मोठा हवा, त्याच्यासाठी मंडप लागणार का, मंडप नाही लागणार, कारण आता सध्या ऑक्टोबर हीटच्या प्रचंड उन्हाच्या झळा सुरू आहेत. असं सगळं असताना जो प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला तो आपल्यापर्यंत घेऊन येतो आणि त्याचं उत्तर तुम्ही या चर्चेमध्ये द्यावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जे नियोजन सभेच्या साठी आहे त्या नियोजनाच्या साठीचा खर्च कोण करतंय? भुजबळ साहेबांविषयी जरांगे पाटलांनी प्रचंड आदर आहे. संविधानात्मक पद आहे त्यांच्याकडं, ते सत्तेत आहेत. त्यांनी खरं तर अशा प्रकारे बोलू नये. सत्तेच्या माणसानं समाजाचं ऐकून घ्यावं आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी भूमिका आहे. दुसरा महत्व, त्यांच्यापर्यंत अर्धवट माहिती गेलेली आहे. हे 123 गावाचं गोदावरीच्या पट्ट्यातलं आंदोलन आहे. गोदावरीच्या पट्ट्यातल्या या आंदोलनामध्ये इथं जवळपास सगळ्या लोकांनी ह्या खर्च उचललेला आहे. तुमच्या माहितीच तो 123 गावाचा खर्च पैसा जमा झालेला आहे. तिथं त्यांनी एक समिती स्थापन केली, त्याशिवाय कोणाजवळ पैसा द्यायचा नाही. यांचे पाकिट तयार आहेत. दुसरी सगळ्यात महत्वाची बातमी, 32 गावाच्याच पैशामध्ये खर्च भागतोय. म्हणजे इतका कमी, ना नफा ना तोटा तत्वावर सगळे लोक, मंडप ते काय जे साऊंड सिस्टीम जे काय असेल ते नफा न तोटा तत्वावर, कारण ते समाजाचेच लोक आहेत, ते आपल्याला देत आहेत. फक्त 32 गावाच्याच खर्चात सध्या खर्च भागतोय. त्यामुळे बाकीचे पैसे अजून तसेच स्टॉप केलेले आहेत. खरं तर भुजबळ साहेबांसाठी त्याचा दोष नाही, किती रुपये वसूल कारण त्यांना केले किंवा किती रुपये तुम्ही घ्यावेत याच्यासाठी लोकांना सांगितलंय? प्रत्येक गाव किती रुपये देत आहे? नाही नाही, असं नाही. 100, 500, 200 जे लोकांचं जमेल असं टार्गेट नाहीये. जी, त्या गावात जी जमल, कोणी 75,000 देते, कोणी 1 लाख देते, अशा प्रकारचं टार्गेट आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा, जी, भुजबळ साहेबाचा दोष नाही. काहीतरी आवाज येतोय सर मध्ये, आवाज नाही, येतोय आपण सर. आपण 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 काहीतरी सविस्तर आवाज बोलत येतोय राहा. मध्ये. ह्या सगळ्या सर, तपशिलाच्या निमित्तानं तुमची माहिती महाराष्ट्रापर्यंत पोहोचतीये. बोला आपण. हा, तर काय झालं, भुजबळ साहेबाचा दोष नाही. राजकीय सभा कसा असतात, माणसं किती येणार, गाड्या किती लागतात, मग दुपारची खाण्याची सोय, रात्री पिण्याची सोय, असं नाही. हा लोकांचा कार्यक्रम आहे. जनतेने आता जरांगे पाटील लोक नेता म्हणून स्वीकारलेला आहे. आज मी आता ग्राउंडवर चक्कर मारली. अहो, एक टेम्पो एका खेड्यातून आला, सगळ्या महिलांनी पोळ्या भाकरी तयार केल्या, भाजी तयार केली. ठीक, इतके स्वयंसेवक आले की आम्हाला काय काम सांगावं ना. मग तिथं ते टेम्पो सोडला, मग सगळ्या सेवकाला जेवणाची सोय झाली. कोणी चिवडा घेऊन आले, कोणी ठीक नुकती आहे. घेऊन आले, थोडक्यात काय, कोणी भाकरी थोडक्यात घेऊन आले. आपल्याला हे सांगण्याचा आपला प्रयत्न दिसतो आहे की जे आंदोलन उभं राहत आहे ते जनसहभागातून आहे. माझ्यासोबत आबासाहेब पाटील आहेत. आबासाहेब पाटील, आपल्या गाठीशी सुद्धा मराठा आरक्षणाचं आंदोलन चालवण्याचा अनुभव आहे. ज्या पद्धतीची ही सगळी रचना उद्या लागलेली दिसते आहे ती पाहता हा एकूणात खर्च किती जात असेल? प्रसादजी, सगळ्यात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चे निघाले आणि लाखोंचे मोर्चे आम्ही काढलेले आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा मोर्चा आला होता आणि या मोर्चाचा सगळा खर्च आमच्या समाजातल्या सगळ्या लोकांनी आम्ही उभा केलेला. आता जे आंतरवली सराटीमध्ये जे आंदोलन उभं आहे त्या गावाचा तपशील आता आपण प्रदीप रावांच्याकडून ऐकला असेल, तर त्यांनी सुद्धा आपल्याला विस्तृतपणे सांगितलंय. पण मला एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे, जो पुलाखाली भाजी विकणारा, फुलं विकणारा छगन भुजबळ हा कोण आहे आम्हाला विचारणारा की तुम्हाला किती खर्च, आमचा 7 कोटी आकडा त्यांनी कुणाकडून आणला आणि त्यांना ही माहिती कोणी दिली आणि हे त्यांनी पहिलं जाहीर करावं. आणि तुमच्या जो भाजी विकणारा छगन भुजबळ आज 2000 कोटीचा मालक हा कसा झाला हे सुद्धा महाराष्ट्राला त्यांनी सांगितलं पाहिजे. तुम्ही आमच्या 7 कोटीकडे जाऊ नका. आम्ही 5.5-6 कोटी मराठी आहोत. एक रुपया जरी जमा केला तरी एका मिनिटामध्ये 6.5 कोटी रुपये आम्ही जमा करू शकतो. ती धमक आमच्या मराठ्यांच्या मध्ये आहे. आम्ही कसे कार्यक्रम राबवायचे, कसे घ्यायचे, त्यात तुम्हाला विचारलं का? तुम्ही ओबीसीचे मेळावे कसे घेतले, ओबीसी कसे रस्त्यावर आणले आणि तुम्ही कुठल्या ओबीसीचं नेतृत्व करत होता ते कधी आम्ही तुम्हाला विचारलं का?
पहिलं आपलं झाकून वाकून बघायचं आणि मग दुसऱ्याचं बघायचं. भुजबळ साहेबांना सांगा की या राज्यामध्ये आपला दिल्लीपर्यंतचा घोटाळा, महाराष्ट्र सदनाचा घोटाळा कितीचा आहे, तुमचे मनी लॉन्ड्रिंगचे काय विषय आहेत, तुम्ही किती दिवस जेलमध्ये राहिले, कोणता भ्रष्टाचार आपण केला होता. आणि आपल्याकडे मुंबईसारख्या ठिकाणी दादर पासून वरळी पासून संपूर्ण मुंबईमध्ये वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या कुठून आल्या आणि त्यांना कुठून पैसे आपण जमा केले. जो साधा कार्यकर्ता असणारा माणूस त्यांनी 2000 कोटीची प्रॉपर्टी कशी केली हे सगळे समाजाला पहिले जाहीर करा. ठीक आहे. आणि मग मराठा समाजाला विचारायला या तुम्ही आमच्याकडे. आबासाहेब यातला मुद्दा बऱ्यापैकी वैयक्तिक जाताना दिसतोय. त्याच्या संदर्भातलं उत्तर आपल्याकडे देण्याच्यासाठी श्रावण डेवरेजी आहेत. श्रावण डेवरेजी, एका मराठ्यांच्या आरक्षणाच्या आयोजनाच्या निमित्तानं उपस्थित केलेले प्रश्न हे थेट छगन भुजबळांच्या संपत्तीपर्यंत जाऊन पोहोचतात. भुजबळांनी उपस्थित केलेला प्रश्न योग्य आहे की नाही? हे बघा, कोणी किती पैसे कमवले राजकारणामध्ये ही सगळी सर्वसामान्य गोष्ट झालेली आहे. पण एक छगन भुजबळांचा भ्रष्टाचार दाखवून तुमचे असे 100 अजित पवार की जे 70,000 कोटी रुपये भ्रष्टाचार करतात आणि जेलमध्ये जावं लागू नये म्हणून छगन भुजबळांना जेलमध्ये पाठवतात, हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. तुमच्या मराठा नेत्याला वाचवण्यासाठी आमचे छगन भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं, ही वस्तुस्थिती अगदी सगळ्यांना माहित आहे. आणि तुमच्याकडे तुमचं अभिनंदन, तुम्ही फार मोठं पुढे दायित्व दाखवलं, तुम्ही मोठं दायित्व दाखवलं. अजित पवार वाचवण्यासाठी छगन भुजबळ जेलमध्ये गेले. श्रावण देवरे, तुम्ही ज्या मराठ्यांनी तुमच्या भुजबळांना मोठं केलं, ज्या भुजबळांना बोटा धरून जो राजकारणात आले, त्यांच्या भाषा बोलता, तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे. तुम्ही वक्तृत्व करताना त्या मेंदू जरा डोक्यात ठेवा. कोण भुजबळ? अरे कोण भुजबळ? कुठला भुजबळ? त्याला कुणी उभा केला? कुणी उभा केला भुजबळांना? मराठ्यांच्या बोटाला उभा करून तुम्ही पुढे आले. राजकारणात आम्हाला शिकवता, मराठ्यांची मापं काढता, मराठ्यांची मापं काढता, तुम्ही मराठ्यांची मापं काढता का? याच्यावर चर्चेत हस्तक्षेप करतो आबासाहेब पाटील. आपल्याला ही चर्चा पुढे नेत असताना जी संधी दिली आपण श्रावण डेवरेंना, त्या निमित्तानं त्यांचं म्हणणंही ऐकून घ्यायचं आहे. श्रावण डेवरे, वाद वैयक्तिक पातळीवर जाण्याची गरज आहे? मला बोलू द्या, मला माझं पूर्ण करू द्या. 52 कोटी ओबीसीच्या जीवावर हे मराठे निवडून येतात. आम्हाला अधिकार आहे तुमच्या संपत्तीचा हिशोब मागण्याचा, कारण आम्ही तुमचे वोटर आहोत. आमच्या जीवावर तुमचे मराठा नेते, मराठा आमदार, मराठा मंत्री निवडून येतात. तुम्ही ओबीसीच्या नावावरती, अरे खरे ज्या ओबीसीला 12 बोलू तर 18 आरोग्यदारांना कधी न्याय दिला का? तुम्ही कधी न्याय दिला का? ज्या 12 बोलू तर 18 आरोग्यदारांचा वापर करून घेतला, 100 तुम्ही वापर करून घेतला. त्या भुजबळाने आपल्या घरातल्या लोकांना उभा केलं. किती लोकांना ओबीसीला तुम्ही प्रतिनिधित्व दिलं ते पहिले जाहीर करा. तुमच्यासारखे मुत्तद्रष्ट लोक, तुमच्यासारखे 72,000 कोटी रुपये अभ्यासक आहेत, भुरटे अभ्यासक आहेत, त्या भुरट्या अभ्यासकांनी टीव्हीवर येऊन सांगू नये. आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. आबासाहेब एक मिनिट, आबासाहेब कंट्रोल करा थोडं स्वतःला. आबासाहेब तुम्ही कंट्रोल करा. आपल्याकडे उत्तर देण्यासाठी इतरही माणसं आहेत. श्रावण डेवरेंना दिलेली वेळ महत्वाची आहे. त्यांना त्यांच्या वेळेत उत्तर द्यायला देऊ द्या. त्यांचं उत्तर आल्यानंतर आपण बोलायला संधी देऊ. तुमच्या मध्ये श्रावण डेवरे बोलले नव्हते. श्रावणजी, आपण बोलणार आहात, डेवरे साहेब बोलायला सुरुवात करा. हे बघा, माझा एकच प्रश्न आहे की ओबीसी मधले एकच छगन भुजबळ यांना दिसतात. तिकडे 100 अजित पवार यांचे मराठा नेते आहेत की जे 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करून सुद्धा एक दिवस सुद्धा जेलमध्ये गेले नाही. आणि अजित पवारांना जेलमध्ये जावं लागू नये म्हणून शरद पवारांनी छगन भुजबळांना जेलमध्ये पाठवलं, फडणवीसाशी षडयंत्र करून. आणि आताही जे काही षडयंत्र चालू आहे, येवल्यामध्ये जाहीर सभा घेणे, शरद पवारांनी पहिली सभा येवल्यामध्ये घेतली, जरांगे पाटील तिथे जाऊन सभा घेतात. हे जे षडयंत्र चालू आहेत, तुम्ही म्हणतायत की जरांगेच्या खांद्यावर कोणाची बंदूक? प्रश्न असा विचारला पाहिजे की जरांगे कोणाच्या खांद्यावर बसलेले आहेत? जरांगे हे शरद पवारांच्या खांद्यावर बसलेले आहेत, जरांगे हे फडणवीसांच्या खांद्यावर बसलेले आहेत. आणि त्यांच्या खांद्यावर बसून जरांगेंना पूर्ण महाराष्ट्रावर फिरवलं जात आहे. 200 जेसीबी आरोप करू नका. श्रावण देवरे, चुकीचे आरोप करू नका. जरांगे सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंब, शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे जरांगे. त्यांच्याबद्दल तुम्ही बोलताना नीट बोला, नीट बोला. आमच्या जरांगे पाटील कोणाच्या खांद्यावर बसून नाही आला, तर समाजाने त्याला खांद्यावर घेतलेला आहे. तर समाजाने त्याला खांद्यावर घेतलेला आहे. कोणाच्या खांद्यात? तुमच्यासारखी आमची औलाद नाही. आम्ही 100 कष्टानं जगणारी माणसं आहेत.
कष्ट करून काही घाम शिस्त गाळून आहे का नाही कष्टाने तुम्हाला? जगणारी माणसं फुकटे नाहीत. मेंदू जरा मराठे डोक्यामध्ये ठेवत चला. फुकटचं खाणारे शिस्त बाळगा मराठ्यांचं चला. रक्त सांडून महसूल चॅनलवर भरतात. येण्यासाठी आमच्या पैशावर तुम्ही शिस्त आरक्षण लागते. बघता एक आणि मिनिट. त्याच्यातून तुम्ही नसलेले आबासाहेब जगता. आबासाहेब चॅनलवर थांबा थांबा बोलता थांबा तुम्ही. थांबा थांबा एक मिनिट. जो आरोप आता चर्चेत श्रावण ढेबरेंनी केला त्यावर उत्तर देण्याच्यासाठी प्रदीपजी आहेत आपल्याकडे. एकदा पटकन त्यांच्यापर्यंतही पोहोचूयात आपण. प्रदीपजी, श्रावण ढेबरेंनी केलेला आरोप गंभीर आहे आणि त्यातून काही गोष्टी सांकेतिक स्वरूपात समोर येत आहेत. त्या अशा की श्रावण ढेबरेंच्या पाठीशी काही राजकारणी आहेत. याचं उत्तर तुम्ही इथे या चर्चेत श्रावण ढेबरेंचे समर्थक म्हणून आहात, अधिकृत उत्तर तुमच्याकडून हवंय. उद्याच्या तुमच्या मेळाव्याच्यासाठी तुम्हाला राजकीय कोण कोण पाठीराखा मिळालाय? तुमच्या आयोजनात यशस्वीरित्या सहभाग राजेश टोपेंचा आहे, शरद पवारांचा आहे की फडणवीसांचा आहे? ठीक आहे, आता हे वाद घालतायत. माझा मुद्दा ऐकून घ्या. माझं सोयाबीन काढायला आले. आम्ही सोयाबीन आमच्या काढायला दिलं लोकांना. ते म्हणाले आम्ही 14 तारखेनंतर सोयाबीन काढू. म्हटलं का बाबा? नाही म्हणले आम्हाला सगळ्याला मनोज जरांगे पाटलाच्या भाषणाला जायचे. नंबर 1. नंबर 2, मनोज जरांगेला जर मॅनेज व्हायचं असतं तेवढं मंत्रिमंडळ आलतं, त्यांनी काय दिलं नसतं सांगा? मुख्यमंत्री आलते, त्या पट्ट्यानं सगळ्याला लाथ मारली. अहो, समाजाच्या सर्व मराठा संघटनाचा प्रचंड मोठा त्याग आहे, सर्व नेत्याचा त्याग आहे, सर्व कार्यकर्ते जेलमध्ये आलेत. पण काही लोकांनी दलाल्या पण केल्या हे आपल्याला माहिती आहे. मनोज जरांगे पाटलांनी समाजासाठी जमीन विकली. तो आज 1.5 एकरचा मालक आहे. त्यांच्या मागे ईडी लागू शकत नाही, शिडी लागू शकत नाही, त्याच्या घरात जप्ती होऊ शकत नाही, त्यांच्या घरात सिमेंटचे पत्रे ते भांगारमध्ये बी घालता येत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचा, मनोज जरांगे पाटला जो त्यांच्या पुढाखाली काही कोटी रुपयाची गाडी नाही, दुसऱ्याच्या मोटरसायकलवर मागं बसून हा कार्यकर्ता महाराष्ट्राला आग लावू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, मनोज जरांगे पाटला जमीन विकली, लोक म्हणले येडा आहे. जी, तर केसेस झाले. प्रदीपजी, म्हणजे मला आपल्याला पटकन एक विचारायचं की ही जी ताकद उभी राहतीये ही समाजाची ताकद आहे की कुणी ना कुणीतरी पाठबळ दिल्याची ताकद आहे? असा आक्षेप आहे, चर्चेत आलाय तो आक्षेप. त्याचं उत्तर आपल्याकडून हवंय पटकन 1 मिनिटात. फडणवीस पाठीशी आहे. मी काय सांगणार सर, आता आम्ही 12 दिवसाच्या दौऱ्यात होतो. आम्ही स्वतःच डिझेल टाकून फिरलो. अनेक लोकांनी आम्हाला पाकिट देण्याचा प्रयत्न केला 14 तारखेला. म्हणून कशाची शपथ घेतो कुणी म्हणावं, मनोज जरांगे पाटलाने या दौऱ्यामध्ये डिझेल घेतलं किंवा पाकिट घेतलं. आता लोकांची सूचना आल्या दानपेटी ठेवू, दानपेटी ठेवायची नाही. अनेक लोकांचे फोन आले आम्हाला, ऑनलाईन नंबर द्या, आम्हाला पैसे टाकायचे आहेत. 123 गावचे लोक म्हणले तुम्ही जर 1 रुपया दुसऱ्याचा घेतला तर आमच्या 123 गावाचा अपमान होईल. खरं तर सर्व समाज द्यायला तयार आहे, पण घ्यायला कोणी तयार आहे? 123 गावात सुद्धा खर्चाची गरज नाहीये. कारण या समाजाने गोरगरिबाचे, मजुराचे सुद्धा 10,000 रुपयाच्यात आलेले आहेत. आणि लोक वर्गणीतून हा कार्यक्रम होतोय. जिथं गाव करील तिथं राव करील. या लोकांना फुकट्या कार्यक्रम करायची सवय लागली, पैसे देऊन लोक किरायन लोक गळ्या करायची सवय, त्यांना तसंच वाटणं साहजिक आहे. हा जी, प्रकार तसा श्रावण नाहीये. ढेबरे, श्रावण जनता ढेबरेंपर्यंत पोहोचतोय आपण. स्वयंप्रेरणेने ते- श्रावण ढेबरे याचं उत्तर देतील. श्रावण ढेबरे, ज्या वेळेला एखाद्या आंदोलनाला आपण उभं राहताना पाहत असतो त्यावेळेला त्याच्या मुद्द्यावर चर्चा करायची का आयोजनाच्या पाठीमागे कोण आहे यावरही चर्चा करायची? नाही, सर्वात महत्वाचा मुद्दा, एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होत असताना त्या आयोजनाच्या मूळ हेतूपर्यंत गेल्यावरच कळतं की यांचा हेतू चांगला आहे की यांचा हेतू वाईट आहे. आता यांचं आयोजन जे आहे, मला सांगा की 200 JCB फुलं उधळण्यासाठी यांना लागतात आणि 100 एकर कमी पडतं म्हणून 150 एकर शेतावर हे सभा घेतात. मला सांगा, असा समाज मागासलेला आहे असं कुणी म्हणेल का हो? म्हणजे शुद्ध माणूस असेल, ज्याच्या डोक्यात मेंदू असेल, तो सहजपणे सांगेल की इतके पैसे असलेला समाज हा गरीब असू शकत नाही, हा मागासलेला असू शकत नाही, हा पुढारलेलाच समाज आहे आणि याला आरक्षण मागण्याचा अजिबात अधिकार नाही. प्रसादजी, हे प्रसादजी, 10 आयोगांनी सिद्ध केलेलं आपण आहे. देतो संधी. 1 मिनिट पूर्ण उद्या. 10 जी, देवरेजी आपला मुद्दा पूर्ण करा पटकन. हे बघा, 10 आयोगांनी सिद्ध केलं आहे. 10 पैकी 2 आयोग हे राष्ट्रीय आयोग होते, 8 आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोग होते. 10 आयोगांनी सिद्ध केलं की मराठा समाज हा पुढारलेला आहे, त्याला आरक्षण देता येत नाही. ही जी सुप्रीम कोर्टाने ही ह्यांच्या ऐकून घ्या पोटातली आणि ओटातली खतखत आहे, ह्यांच्या ज्या छातीत कळा येतात त्याचं प्रतीक हे बघा, आहे. यांचं तुम्ही आणि माईक हे बंद जे करा, भुजबळांनी मला असे अजिबात बोलू देत नाही. सोडलेले अभ्यासक हे आहेत शिस्त नसलेले त्यांनी लोक- पहिलं नीट समजून शिस्त घ्या. नसलेले लोक तुम्ही मराठा चॅनलवर- कसं काय बोलवता समाजानं तुम्ही? राज्यातला सगळ्या समाजाला सोबत शिस्त घेऊन नसलेले आजपर्यंत लोक- राज्य केलेलं आहे, थोडंसं सरकार मेंदू चालवलेले डोक्यात आहेत. ठेवा. तुम्ही आणि आज शांत JCB ठेवा काय जरा. सांगता, उदाहरण देता? तुम्ही बोलत अरे असताना होय, आम्ही- JCB आहेत आम्ही बोलतो मराठ्यांच्या. मध्ये.
आहेत फुलावताळ शिस्तात केली असलेल्या मराठ्यांनी, लोकांना तुम्ही पण ती चॅनलवर कोणासाठी केली? बोलवत नका जाऊ. गरीब हे मराठ्यांच्यासाठी बेशिस्त लोक आहेत. श्रीमंत मराठा पुढे यांना आला तर साधी- तुमच्या पोटात दुखतं यांना का? साधी लोकशाहीची तुमच्या संकेत पोटात करत दुखतं. नाही. आम्ही कोणत्या कसं मराठ्यांची बोलावं, मागणी केव्हा केलेली आहे बोलावं, की कुठं बोलावं सामाजिक, यांची अक्कल नाही शैक्षणिक, यांना. आर्थिक मागास थोडीशी असणाऱ्या तरी मराठ्यांना डोक्यामध्ये आरक्षण अक्कल द्या. ठेवा. जे मागास बोलताना- आहेत, शैक्षणिक बोलताना मागास आहेत, अक्कल आर्थिक ठेवा. मागास आहेत, डोक्यामध्ये मेंदू त्यांच्यासाठी ठेवा. आम्ही आरक्षण मागितलंय. ठीक आहे. आणि त्यांच्यासाठी या- पुढाऱ्याला आबा- मराठा जर पुढे आला, आबासाहेब तर तुमच्या पाटील, पोटात दुखायचं आबासाहेब कारण नाही. आबासाहेब पाटील ज्या ज्यावेळेला वेळेला आपण असं तुमचा म्हणता, भुजबळ पुढे येतो बेशिस्त वागू आणि नका. मोठ्या मोठ्या सभा बेशिस्त घेतो वागू नका. आणि त्या सभेला ज्यावेळेला तुम्ही बेशिस्त म्हणतो वागणं कुठला अर्थ सोडा लावणार तुम्ही आहात, ज्यावेळेला तुम्हाला भुजबळ सभा लोकशाहीमध्ये घेता, संकेत करत मोठे नाही. मोठे केव्हा आयोजन बोलावं, करता, कसं बोलावं, त्याचा अर्थ कसं काय बोलावं, लावणार आहे? याची त्याचा अर्थ अक्कल काय नाही लावणार आहे? तुम्हाला. श्रावण डोक्यामध्ये देवरे मेंदू ठेवा जरा. बोलताना विचारपूर्वक डोक्यामध्ये मेंदू बोलायचं, ठेवा. विचार करून बोलायचं, बोलायला डोक्यामध्ये सगळ्यांना मेंदू ठेवा, येतं. तुम्ही आणि शिस्त आहेत बाळगा. जीसीबी, आहेत बोलायची कारखाने, शिस्त बाळगा. आहे शिक्षण संस्था, मध्ये बोलू तुम्हाला नका. काढायला कोण नको म्हणलं होतं मध्ये बोलू का? नका. तुम्हाला काढायला नको म्हणलं होतं मध्ये का? बोलायचं नाही. तुम्हाला नको शिस्त म्हणलं होतं बाळगा का? जरा. शिस्त आबासाहेब बाळगा. आबासाहेब चर्चेत हस्तक्षेप आहे. डोक्यामध्ये श्रावण अक्कल देवरे ठेवा जरा श्रावण थोडीफार. देवरे मुद्दा भरकटता कामा नये, मुद्दा भरकटता कामा नये. ज्या वेळेला या संपूर्ण प्रकरणावर एखादं वक्तव्य भुजबळांकडून होतं तेव्हा लगेच या संपूर्ण आयोजनाला, मागण्यांना मराठा विरुद्ध ओबीसी अशा स्वरूपाचा संघर्ष असल्याचा वास यायला लागतो. तुमच्या लेखी महाराष्ट्रात असा संघर्ष आहे, तसा संघर्ष असणं परवडणार आहे का? नाही, भुजबळांनी विचारलेला प्रश्न एकदम बरोबर आहे. भुजबळ साहेबांना हेच म्हणायचं होतं की एवढे पैसे असलेला हा मराठा समाज कसा मागासलेला असू शकतो, कसं काय आरक्षण मागू शकतो, की जे 10 आयोगांनी सिद्ध केलेलं आहे की मराठा समाज श्रीमंत आहे, तुमचं मराठा बिगर समाज आयोगाच्या पुढारलेला आरक्षणात आहे. गेले ना, आणि तरी सुद्धा बिगर सर्वेक्षणचा, हे 10 बिगर आयोग आयोगाचा तुम्ही यांचा गेले ना माईक बंद आरक्षणामध्ये. करा. तुम्हाला तुम्ही आरक्षण यांचा देणारा माईक तो बंद पण करा. मराठाच माईक होता बंद ना. करा यांचा. तुम्हाला आरक्षण यांचा देणारा माईक बंद मराठाच करा. होता. त्या अत्यंत आमच्या मराठ्यांना बेशिस्त माणूस तुम्हाला आहे. आरक्षण दिलेलं आहे. बेशिस्त बिगर माणसाला बोलवत नका सर्वेक्षणचा, जाऊ तुम्ही. बिगर आयोगाचा चॅनलवर. तुम्ही कसं बोलू शकता? चॅनलवर बेशिस्त आणि माणसाला तुम्ही- बोलवत तुम्ही नका जाऊ. जातीच्या नावावरती, बेशिस्त माणूस आहे. समाजाच्या नावावरती अजून किती पोट बेशिस्त- भरायचे? तुमचं लोकशाहीचे पोट भरलं संकेत नाही का करत नाही अजून? यांना. 2-2 थोडी हजार तरी कोटीच्या डोक्यात प्रॉपर्ट्या अक्कल केल्या ठेवा. आणि तुम्हाला थोडी 7 तरी कोटी डोक्यात दिसायला अक्कल लागले. ठेवा. तुम्ही आकडा डोक्यात- कुठून आणला ते तर जाहीर करा. थोडी तरी अक्कल डोक्यात समाजाला ठेवा. कळू दे ना. अरे तुम्ही आला थोडी कोणी तरी सांगितलं, शिस्त कोणी आकडा बाळगा. आणला, तुम्ही ते जाहीर TV करा ना चॅनलवर बोलण्यासाठी की आज शिस्त आम्ही बाळगा, आमच्या शिस्त. समाजाचे मोर्चे काढायचे, आयोजन बेशिस्त करायचे, लोकांना बोलवत ते नका जाऊ आमचा तुम्ही. प्रश्न आहे. तुम्हाला बेशिस्त आमचं लोकांना बघायची बोलवत गरज नका नाही, जाऊ तुम्ही तुम्ही. तुमचं बघा. आबासाहेब हे आबासाहेब बेशिस्त लोक आहेत. याच्यातला एक मुद्दा आहे जो घेऊन आपल्याला आपल्या सोबत असलेल्या प्रदीप साळुंकेंपर्यंत पोहोचायचा आहे. प्रदीपजी, ज्या वेळेला आक्षेप उपस्थित होतात तेव्हा त्याच्या मागची नक्की भूमिका तुमच्या लेखी काय असते? मराठा एक होतोय ही भूमिका काही जणांना पटत नाही का? आरक्षणाचा मुद्दा चुकतोय, आरक्षणाच्या आंदोलनाला ज्या ट्रॅकवर नेलं जात आहे ते अयोग्य आहे? तुम्हाला याच्यापैकी कोणतं कारण वाटतं? मला सांगा प्रसादजी, शांततेच्या मार्गानं उपोषण करून जरांगे पाटील या पोस्टचे आले आहेत. त्यांनी कोणावर दबाव आणला नाही, कोणाला शिव्या दिल्या नाही, भुजबळ साहेबाविषयी वाईट बोललं नाही. आता ते म्हणाले येवलेली सभा घेतली. अहो 81 सभा झाल्या ना महाराष्ट्रात. 81 सभामध्ये एक सभा येवलेली झाली तर पोट दुखायचं काय संबंध आहे? बरं तिथं काय भुजबळ साहेबांवर टीका केली नाही, भुजबळ साहेबाला शिव्या दिल्या नाही. बरं हे दोघं जण भांडतायत आणि दोघं जण मिळून सत्तेत आहेत हे तरी लक्षात घ्या बांधून. असं नका करू. सत्तेचा खेळ वेगळा आहे, आपण कार्यकर्ते आपसात भांडतोय. मुद्दा असा आहे की श्रावण देवरे साहेबाला मान्य नाही का की गरीब समाज नाही म्हणून? मराठा श्रीमंत अजिबात आहे नाही. पण सगळं गरीब नाही का? मला सांगा तुम्ही. माझा एक प्रश्न आहे, मराठा सांगितलेलं आहे हे मी सर, मी बोलतोय ना, तुम्ही तुमच्या माझं बोललो का मी? सिद्ध केलेलं आहे. देवरेजी तुम्हाला बोलायला आवडत नाही, मी तुमच्यात बोललो का? तुम्ही बोलला का प्लीज? तुम्ही मला प्रश्न तुम्ही विचारला म्हणून तुमचा मी मुद्दा त्याचं मांडा उत्तर दिलं. नंतर. नाही नंतर द्या ना प्रश्न तुम्ही. विचारला, मी तुमच्या मुद्दे बोललो. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला उत्तर दिलं. तुम्ही शिस्त सांगित होते आणि तुम्हीच आता बिघडू नका. हो, पण माझी तुम्ही मला विनंती प्रश्न आहे, विचारला मराठा आणि ओबीसी बोला तुम्ही नंतर. मराठा आणि ओबीसी नाही, काय फरक खेळायला सांगा. त्यांचे राहणीमान सारखं, त्यांची बोली भाषेसारखा, त्यांचा व्यवसाय सारखा, त्यांचा रीतिरिवाज सारखा, त्यांचे दिसायला सारखे, आडनाव सारखं. एकत्र खेळणारे पोरं शाळेतून कॉलेजला गेली की एकाला फीस आणि एकाला नाही. एका शाळेमध्ये ड्रेस वाटप होतं, मुलाची लाईन ड्रेस वाटणारे एक, ड्रेस न मिळणारे लाईन एक पोरग रडत होतं. ते मला ड्रेस का नाही? तर शिक्षकांनी सांगितलं तो मराठा आहे, मग त्याला ड्रेस आहे समोरच्या लाईनला, म्हणजे तो त्याला आरक्षण आहे. म्हणजे माझं बाप त्याची कामाला आहे ना, त्याला ड्रेस आहे मला का नाही? मला सांगा, हे विष पेरण्याचं काम शाळेपासून होत असेल. अहो गोरगरीब जो मराठा आहे, आज सगळ्यात जास्त आत्महत्या मराठ्यांच्या होत आहेत. आपण थोडं भावनिक होऊ नये. कोणाला जातीचा नेता व्हायचा असेल तर मला त्यांच्या शुभेच्छा आहेत, पण माझी सरसकट घावा सगळं किडे रगडू नका. प्रत्येक समाजात श्रीमंत असतात, ओबीसीतही श्रीमंत आहेत.
आपल्याला मराठीतही आपल्याला सहमत वेळेची आहे. मर्यादा आहे. या मुद्द्यावर आबासाहेब पाटलांना मी 1.5 मिनिट देतो आणि त्याच्यानंतर एकत्रितरित्या आपल्यासोबत असलेले श्रावण डेवरे दोन्ही मुद्द्यांवर उत्तरं देतील. आबासाहेब 1.5 मिनिट आपलं सुरू होत आहे. प्रसादजी, या महाराष्ट्रातला जो काही ओबीसी समाज आहे, SC ST समाज आहे, कोणत्याही समाजाचा मराठा समाजाला आरक्षणाला देण्याचा विरोध नाही. फक्त आजपर्यंत राजकारण म्हणून की हे छगन भुजबळ आणि त्यांनीही काही 5-10 लोक जमा केलेली आहेत, ही इतर जातीच्या नावाखाली राजकारण करून मोठी झालेली आहेत. आणि ह्यांना दुखणं एकच आहे, ह्यांना मराठ्यांना आरक्षणाचा विषय नाही यांच्यासमोर, ह्यांना फक्त यांचं राजकारण चालू ठेवायचं आहे आणि मग कुठंतरी उपस्थित मुद्दा करायचा आणि चर्चेत राहायचा आहे. आणि केवळ चर्चेत राहण्यासाठी छगन भुजबळांचा हा केविलवारा प्रयत्न आहे. आणि तुम्ही ज्या आरक्षणाच्या गोष्टी करता की आज जो समाज पुढारलेला आहे आरक्षणाच्या माध्यमातून, जी. त्याला आरक्षणातून बाजूला का काढत नाही मग? आज हे बिलकुल. श्रावण ती- देवरे ती- आहेत, ती या क्रि- श्रावण क्रिमी देवऱ्याची लेयरच्या प्रॉपर्टी संदर्भातली- किती हे पण मोजायला पाहिजे ना. क्रिमी हे लेयरच्या जे सांगता ना, संदर्भातली अट आपल्याला हे तुम्ही जे आबासाहेब लागू सांगता, करून घेता येईल. ती आबासाहेब कुठून 1 आणले, मिनिट कसे मला आणले, तुम्ही कुठून आणले ते सांगा ना. मला वेळेची मर्यादा आहे आबासाहेब. आपल्याला श्रावण डेवरेंना वेळ देऊन त्यांचं उत्तर ऐकायचं आहे. आबासाहेब आणि त्याचबरोबर प्रदीप साळुंकेंनी मांडलेले मुद्दे आपल्या सोबत आहेत. श्रावण डेवरे त्याचं उत्तर द्या. 2 प्रमुख मुद्दे उपस्थित होतात. आरक्षणाच्या मागणीमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होती आहे, एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा इथे उपस्थित झाला आहे तो म्हणजे न्याय सगळ्यांसाठी समान असावा. दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलणार आहात. हे बघा, आरक्षणाच्या मागणीने कुठंही तेढ निर्माण होत नाही, भांडणं होत नाही. फक्त आरक्षण मागताना जे काही संविधानाने सुप्रीम कोर्टाने आणि शासनाने ठरवून दिलेले काही मार्ग आहेत, लोकशाही मार्ग, ते अवलंबले तर तुम्ही आरक्षण मागत असताना कुठेही तेढ निर्माण होत नाही. परंतु मराठा समाज कुठलेही नियम पाळायला तयार नाही. कुठलेही 10 आयोगांनी सिद्ध केलेला मुद्दा 10 आयोगांना बाजूला ठेवलं जातं. सुप्रीम कोर्टाने 5 मे 2021 तुमच्यासारखे जातीवादी लोक जर आयोगामध्ये असते, तो रावसाहेब सारखा माणूस येतो, तो सांगतो मी कुट्टी मारून ठेवली. आणि तुम्ही काय सांगता, चर्चा जाऊ देत नाही. तुमच्यासारखे आबासाहेब- लोक जातीवादी लोक आहेत, आबासाहेब, ही जातीवादी लोक आजपर्यंत विस्फोरत आलेली आहेत. आबासाहेब तुमचे आक्षेप ऐकलेले आहेत. देवरेंचा मुद्दा पूर्ण होऊ दे, आपल्याला वेळ मर्यादा आहे. जी, तुम्ही बेशिस्त लोकांना बोलवत नका जाऊ चॅनलवर, नाही तर मी येणार नाही. मगाशी देवरे साहेब आपण सुद्धा मध्ये बोललात. होतं हे नाही, भावनिक मला त्यांनी- असतं, मला माणसाच्या त्यांनी- पटकन प्रतिक्रिया येतात. आपण मुद्द्यापर्यंत राहूयात आणि मुद्द्याला चिकटून बोलूयात. आपण बोलता आहात, तुमच्यासाठीचं 1 मिनिट पूर्ण असणार आहे आता. मला प्रदीपजींनी प्रश्न विचारला म्हणून मी मध्ये बोललो, मी नाही अन्यथा बोलत नाही मी. बरं, महत्वाचा मुद्दा असा आहे की लोकशाही मार्गाने, संविधानाच्या मार्गाने जर आरक्षण मागितलं तर कुठेही तेढ निर्माण होत नाही, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु जर तुम्ही चुकीच्या मार्गाने केवळ संख्याबळ दाखवून, केवळ राजकीय ताकद दाखवून, केवळ आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आहोत आणि शासनावर दबाव आणू, आमची वोट बँक मग तुमच्यावर तुम्हाला पुढे मतदान करणार नाही, अशा प्रकारचे धाक दाखवून चुकीच्या मार्गाने, दादागिरीच्या मार्गाने जर तुम्ही आरक्षण मागत असाल तर समाजामध्ये निश्चित तेढ निर्माण होते, यात काही वादच नाही. आणि सामाजिक न्यायाचा मुद्दा जर तुम्ही म्हणत असाल की जे प्रदीपजींनी जे काही मराठा पोराचं उदाहरण दिलं, मग ते तर ब्राह्मण मुलांच्या बाबतीत घडतं. मग ब्राह्मण माणसाने बी सांगायला पाहिजे का की आम्हाला पण ओबीसी मध्ये घ्या? साधे कॉमन सेन्सचे प्रश्न आहेत. अहो, लोकशाही मार्गाने 10 आयोग नेमले गेलेत. त्या 10 आयोगामध्ये सगळे शिक्षण तज्ञ, अर्थतज्ञ, समाजतज्ञ, ओबीसी प्रवर्ग, न्यायाधीश, ओबीसी प्रवर्ग तुम्हाला दिलेला आहे का? न्यायाधीश तुमच्या एकट्यासाठी काढलाय का? न्यायाधीशाच्या ओबीसी प्रवर्ग तुमच्या एकट्यासाठी काढलेला आहे का? त्या आयोगामध्ये ओबीसी होती. प्रवर्ग तुमच्या आणि एकट्यासाठी या काढलेला आहे सगळ्या का? समाजातल्या एकट्यासाठी सगळ्या काढलेला आहे का? लोकांनी- बाकी हे बघा, तुमचं जी हे बघा, हे पोटतिडकी पुन्हा आहे, बेशिस्तपणा सुरू तुम्हाला झालाय जे माणसाचा. मराठ्यांच्या या विषयासंदर्भात माणसाला पोटसूळ थोडी आहे, तरी डोक्यात तो अक्कल ठेव. नेहमी तुमच्या समोर येतो. राज्यातला थोड्या कुठला तरी- थोडी समाज तरी डोक्यात अक्कल कुणी ठेवली मराठ्यांच्या विरोधात कधी बोलत नाही, परंतु तुमचा नेता आणि तुम्ही हे काय नेहमी चाललंय, मराठा प्रसादजी? आरक्षणाच्या विरोधात भूमिका तुम्ही घेतात. मला त्याचे वेगवेगळ्या कारण काय ते कामाबद्दल जाहीर करा ना. आहे. ठीक आहे, आपण तुम्ही या चर्चेला या चर्चा आपण या करायला तयार आहे चर्चेत आम्ही. आपण या चर्चेमध्ये विविध मुद्द्यांना स्पर्श करूच. याच चर्चेचा एक पुढचा आणखीन टप्पा आहे, पण तत्पूर्वी एका छोट्या विश्रांतीची आपल्याला गरज आहे. पुढच्या टप्प्यामध्ये आपण या मुद्द्यावर निश्चित बोलणार आहोत की जरांगे पाटलांची मागणी ही मुळातच न्यायपालिकेवर संमत होईल का? मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी आहे आणि त्याच्याच संदर्भातले विविध मुद्दे आपण या चर्चेच्या पुढच्या भागात लगेचच ऐकणार आहोत, त्याच्यावर अधिक चर्चा करणार आहोत. लक्षवेधीच्या या भागामध्ये एक छोटीशी विश्रांती घेतोय, लगेचच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र.